हे अखंड एक मंदिर जे आहे एका किल्ल्याचं स्वरूप आहे. किल्ल्यांच्या प्रकारामध्ये अनेक प्रकार आहेत, 9. त्या 9 प्रकारापैकी हा भुईकोटाचा किल्ला आहे. हे निस्ती शिल्प नाहीत. महाराजांच्या जन्माच्या आधीपासून ते अगदी 4 छत्रपतींच्या काळामध्ये काय घडले स्वराज्य शिल्प दिसतंय हे धर्मशिल्प आहे. म्हणजे तर आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आहेत, पण हे छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत. या संपूर्ण शरीराच्या पायाच्या नखापासून बारीक निरीक्षण करा. अगदी त्यांच्या अंगावरचे दाग दागिने, बांगड्या, गळ्यातले मंगळसूत्र, कंठी, त्यानंतर कानातले डोल, नथ, अगदी कपाळावरचा चंद्रकोर ते डोक्यावरचा पदर इथपर्यंत बारीकपणे निरीक्षण करा. एकामध्ये तुम्हाला संस्कृती दिसेल, दुसऱ्यामध्ये परंपरा दिसेल, त्यानंतर धर्माची संकल्पना सुद्धा जाणवेल. कारण ही ती लक्ष्मी होती ज्या लक्ष्मीनी स्वतःच्या गर्भामधून या हिंदवी स्वराज्याला एक राजा दिला. त्यांचं नाव आहे आई जिजाऊ. कोण आहे? आई आणि वडील जीव तोडेपर्यंत काम करत असतात की नाही? कोणी विटाच्या भट्टीवर असतं, कोणी हमाली करते, कोणी कुणाच्या घरामध्ये मजुरी करताय. कशासाठी? तुम्ही शिकावं म्हणून. लक्षात ठेवा. तसं ही अशी आई होती जिने आई भवानी देवी समोर तिथे गाभाऱ्यात बसल्यानंतर समोर आई भवानीचा मूर्ती शिवाई देवी म्हणून शिवाजी ठेवलं गेलं. काय ठेवलं? शिवाजी. आई जिजाऊंच्या मोठ्या मुलाचं नाव संभाजी. काय नाव? संभाजी. आणि छोट्या मुलाचं नाव काय? शिवाजी. लक्षात जी आहे भगवद्गीता, रामायण, महाभारत, शिवपुराण ही जी प्रत्येक जी ग्रंथ पुराण आहेत याचं ज्ञान देताना आपल्याला दिसतात. म्हणजेच काय की महाराजांनी कसं लढायला पाहिजे, कसं घडायला पाहिजे, स्त्रीचा सन्मान कसा करायला पाहिजे, वरिष्ठांचा वडीलधाऱ्यांचा कसा मान राखायला पाहिजे, कसं लढायचं, कसं नाही, कसं राखायचं, देश कशाला म्हणायचं, धर्म कशाला म्हणायचा. शिराचं रक्त सांडून या शिवपिंडीवर स्वराज्याची शपथ घेतली. कशाची? या शिवाला साक्षी का घातलंय माहितीये का? कारण अखंड सृष्टीचा निर्माता कोण आहे? शिव आहे. कोण आहे? लक्षात ठेवा. म्हणून शिवावरती या ठिकाणी रक्त सांडून शपथ घेतली. आपण बोलतो की आपल्या पूर्वजांनी रक्त कीर्तन करा की छत्रपती शिवरायांचं मन बदललं पाहिजे आणि त्यांनी ही तलवार उचलून धर्मरक्षणासाठी बाहेर गेलं पाहिजे. त्या दिवशी त्यांनी ठेवा. अगदी शेवट लक्षात आलं तुमच्या? तुकाराम महाराज की घेतला असला तोरणा तरी सगळ्यात पहिलं जर त्यांनी कुठली वस्तू जिंकातून आरपार गेला यांच्या कशातून गेला? त्या धडाचा सुद्धा पूर्ण तलवारी घेऊन ते गोल फिरत असताना एकाची सुद्धा हिंमत नव्हती त्या धडाबरोबर युद्ध करायची. म्हणजे तर ते आहेत बहिर्जी नाईक. कोण आहेत? जे महाराज. असे हे 7 वीर म्हणजे वेदात मला ते वीर दौडले 7 आणि याचे प्रमुख जे होते ते होते प्रतापराव गुजर. कोण होते? घोरपडीच्या साह्याने वरती गेले. म्हणजेच कसं घोरपडीला मारण्यासाठी शस्त्र किती जाड आणि किती मजबूत आहे याच्यावर तुमच्या लक्षात येईल. भवानी आणि जगदंबा लोकच वापरतात. लक्षात आलं तुमच्या? तर ही धोप आहे महाराजांची जी होती त्याला सोन्याची पूर्ण झालर होती. सगळं दिसतंय तुम्हाला? त्यानंतर हे जे दिसतंय दुसरं शस्त्र आता बाजीप्रभू देशपांडे आपण पाहिले की नाही? त्यांच्या हातामध्ये पावनखिंडीमध्ये हे शस्त्र होते. याला दानपट्टा बोलतात. काय बोलायचं? त्यातून बंदुकीची गोळी जात नाही आरपार. पण तेव्हा अशी जॅकेट बनवली की ज्यातून गोळ्या किंवा तलवारी बाण हे आरपार जात नव्हतं. पण मगाशी शस्त्र दाखवलं तिकडे त्यातून कधी वेगळं होत नाही. तलवार हे काय आहे? शस्त्र आहे. आणि धनुष्यबाण हे काय आहे? अस्त्र आहे. जे फेकून मारलं जातं. लक्षात आलं? म्हणजे ते परत येत नाही ना. पण हे एकमेव शस्त्र आहे जे शस्त्र सुद्धा आहे आणि अस्त्र सुद्धा आहे. म्हणजे मारताना फेकून मारायचं आणि परत ते रशीने असं ओढून घ्यायचं.
आयुष्यात किती मोठं संकट आपण आपलं आयुष्य कसं बघू शकतो ह्या मला स्वराज्याचा इतिहास आणि त्याचीच प्रतिकृती आपल्याला सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता मिळेल की आपली परिस्थिती काय आहे यापेक्षा आपण परिस्थितीवर मात करून उद्याकडे जाऊ शकतो हे आपल्या संघाचे इतिहास आणि आता तर आणि त्याने त्यासाठी निवडला होता आसामचा किल्ला या सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही आतमध्ये प्रवेश केला हे अखंड एक मंदिर जे आहे एका किल्ल्याचं स्वरूप आहे. किल्ल्यांचे भरपूर प्रकार असतात. तुम्ही कधी किल्ला पाहिलाय की नाही मला माहित नाही, पण किल्ल्यांच्या प्रकारामध्ये अनेक प्रकार आहेत. 9 त्या 9 प्रकारापैकी हा भुईकोटाचा किल्ला आहे. भुई म्हणजे जमीन आणि जमिनीवर असणारा किल्ला, त्या किल्ल्याचं स्वरूप या मंदिराला आहे. म्हणून 4 बाजूला 4 बुरुज आहेत. बघा हा बुरुज आहे, बुरुजाच्या आतमध्ये ऑफिस आहे. मग सांगितलं की ना आतमध्ये कसं 4 बाजूला 4 बुरुज आहेत आणि त्या बुरुजांवरती तोफा असतात किल्ल्यावरती. आता याच्यात तोफा नाहीयेत पण शस्त्र आहेत. तर त्यातलं हे जे तुम्हाला कलादालन जे केलेलं दिसतंय, ज्या ठिकाणी शिल्प कोरलेली आहेत, तर हे निस्ती शिल्प नाहीत. महाराजांच्या जन्माच्या आधीपासून ते अगदी 4 छत्रपतींच्या काळामध्ये काय घडले स्वराज्य आणि ते कोणी घडून आणलं तर छत्रपती शिवरायांनी, हे सगळं सांगण्यासाठी हे शिल्प कोरलेलं आहे.
इथे समोर जे तुम्हाला शिल्प दिसतंय हे धर्मशिल्प आहे. म्हणजेच काय की महाराजांच्या जन्माच्या आधीपासून शेकडो वर्ष म्हणजे कितीतरी वर्ष आधी आपल्याकडे धर्म ही संकल्पना होती, नाम ही संकल्पना होती. देवाचं नाम हे पहिल्यांदा मोलाचं मानलं जायचं आणि तेच देव आणि तोच धर्म मानला जायचा. तर त्या धर्माची संकल्पना जपणारे हे वारकरी संप्रदाय आहे, संत परंपरा आहे. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, जनाबाई आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे सगळे जे आहेत वैष्णव आहेत. त्रिदेव लक्षात ठेवा, शंकर, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यातला विष्णू जे आहे, ज्यांना सृष्टी चालवण्याचा अधिकार आहे, अशा व्यक्तींच्या ह्यातून घेतलेले जन्म हे अवतार आहेत, ज्यांनी धर्म राखण्याचं कार्य केलं. एवढं मोठं महाभारत घडलं, ते घडवून कोणी आणलं? श्रीकृष्णाने घडवून आणलं. श्रीकृष्ण कोणाचा अवतार होते? विष्णूचा अवतार होते. कोणाचा? विष्णूचा. सेम तसंच छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा विष्णू अवतार होते. लक्षात ठेवा, महाराज सिंहासनावर ज्यावेळेला बसले तेव्हा विष्णू पदावर बसले होते. लक्षात आलं तुम्हाला? तशी ही धर्म संकल्पना जी शेकडो वर्ष एकदम आनंदाने चालली होती, पण याच्यावरती काळा ढग म्हणजे वाईट वेळ आली. ती पुढे आपण बघूया. चला, जसं माहिती का तसं पुढे खाली बघून चाला. इथे समोर आता या शिल्पाकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, पण हे छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत. हे छत्रपती महाराजांचे वडील आहेत शहाजीराजे भोसले. कोण आहेत? ज्यावेळेला आपण त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो, बघितल्याच्या नंतर थेट असं वाटतं की महाराजच आहे. बरोबर की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब सावलीच त्यांचे वडील होते. म्हणून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वडिलांचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर छत्रपती शिवरायांनी केली. आज आपण ज्याला स्वराज्य म्हणतो, तुम्ही ऐकलं स्वराज्य हा शब्द? ही स्वराज्याची संकल्पना म्हणजे स्वराज्याची जी निर्मिती आहे, ही जर पहिली कोणी केली असेल तर त्यांच्या वडिलांनी केली होती. म्हणून यांना स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाराजांचे वडील हे आपल्याला इथे पाहायला मिळतात. या संपूर्ण शरीराच्या पायाच्या नखापासून बारीक निरीक्षण करा. अगदी त्यांच्या अंगावरचे दाग दागिने, बांगड्या, गळ्यातले मंगळसूत्र, कंठी, त्यानंतर कानातले डोन, नथ, अगदी कपाळावरचा चंद्रकोर ते डोक्यावरचा पदर, इथपर्यंत बारीकपणे निरीक्षण करा. एकामध्ये तुम्हाला संस्कृती दिसेल, दुसऱ्यामध्ये परंपरा दिसेल, त्यानंतर धर्माची संकल्पना सुद्धा जाणवेल. कारण ही ती लक्ष्मी होती ज्या लक्ष्मीने स्वतःच्या गर्भामधून या हिंदवी स्वराज्याला एक राजा दिला. त्यांचं नाव आहे आई जिजाऊ. कोण आहे? आई जिजाऊ. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. लक्षात ठेवा, शहाजी राजांनी बनवलेलं स्वप्न जर कोणी पूर्ण करून घेतलं असेल तर ते आईने घेतलं होतं. जसं तुम्ही शाळेमध्ये जाता, पण तुम्ही शिकावं, तुम्हाला शिकून काहीतरी मोठं काम मिळावं, त्यातून तुम्ही तुमचे आयुष्य घडवावं, याच्यासाठी तुमचे आई आणि वडील जीव तोडेपर्यंत काम करत असतात की नाही? कोणी विटाच्या भट्टीवर असतं, कोणी हमाली करते, कोणी कुणाच्या घरामध्ये मजुरी करताय. कशासाठी? तुम्ही शिकावं म्हणून. लक्षात ठेवा. तसं शहाजीराजे आणि आई या दोघांचं एकच स्वप्न होतं की शिवबाराजांनी स्वराज्य काय करावं? घडवावं. लक्षात ठेवा. लक्षात आलं तुमच्या? त्याच्यामुळे आपण शिकतोय कशासाठी हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी. कुणासाठी जगायचं? पहिलं जगातलं पहिलं जर कुठलं आपलं जर स्वर्ग असेल तर तो आपल्या आई वडिलांच्या पायाजवळ असतो. कुठे? याच्यानंतर जर तुम्हाला कोणी घडवत असेल या समाजामध्ये वागण्यासाठी तर ते तुमचे शिक्षक आहेत. कोण आहेत? जे तुम्हाला या समाजात कसं जगायचं हे शिकवतात. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पुढे देतो. या इथे समोर बघा, आपल्याला इथे एक पाळणा दिसतोय. त्यानंतर पाळण्यामध्ये समोर ज्या उभ्या आहेत या आई जिजाऊ आहेत. कोण आहेत? आई जिजाऊ. त्यांच्या हातामध्ये उद्याचा जो दिवस आहे, ज्यासाठी हे मंदिर सजवलंय आणि ज्यासाठी तुम्ही ते भेट द्यायला आणले तुम्हाला, तर तो छत्रपती शिवरायांचा जन्म आहे. काय आहे? जन्म. आणि हा जन्माचा सोहळा शिवनेरी गडावरती झाला. कुठे? याच्या आधी अनेक स्त्रियांना बाळ झाली. बरोबर आहे. पण ही अशी आई होती जिने आई भवानी देवी समोर, तिथे गाभाऱ्यात बसल्यानंतर समोर आई भवानीचा मूर्ती होती. पाहिली सगळ्यांनी? त्या भवानी देवी समोर साकडं ठेवलं म्हणजे वंदन घातलं. डोक्याचा कुंकू जो होता आपटून एकच गोष्ट सांगितली की माझ्या पोटामध्ये आता ऐसा पुत्र दे जो मी तुला अर्पण करीन. कुणाला? देवीला.
लक्षात ठेवा, हे पहिल्यांदा सांगणारी एक स्त्री होती. बरं, नुसतंच दिलं नाही, ज्या वेळेला जन्माला आल्याच्या नंतर त्या शिवाई देवीच्या गाभाऱ्यात नेऊन त्या देवीच्या नावावरूनच या बाळाचं नाव शिवाई देवी म्हणून शिवाजी ठेवलं गेलं. काय ठेवलं? शिवाजी. कुठल्या देवीवरून? शिवाई देवीवरून. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा सोहळा आहे शिवनेरीवरचा. बरं, महाराज हे जिजाऊंचे छोटा मुलगा आहे. कितवा मुलगा? 2 नंबर. कितवा मुलगा? मग मोठा मुलगा कोण? हे बघा इथे दिसते समोर. आई जिजाऊंच्या मोठ्या मुलाचं नाव संभाजी. काय नाव? संभाजी. आणि छोट्या मुलाचं नाव काय? शिवाजी. लक्षात आलं तुम्हाला? समोर आता महाराजांचा जन्म झाला, बरोबर आहे. जसा आपला सगळ्यांचा जन्म होता आपल्या घरात लहान बाळासारखा, तसा महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर समोर आपल्याला दिसते की आई जिजाऊ. बघा इथे महाराजांना धर्मग्रंथ जे आहेत, भगवद्गीता, रामायण, महाभारत, शिवपुराण, ही जी आपली जी ग्रंथ पुराण आहेत, याचं ज्ञान देताना आपल्याला दिसतात. म्हणजेच काय की महाराजांनी कसं लढायला पाहिजे, कसं घडायला पाहिजे, स्त्रीचा सन्मान कसा करायला पाहिजे, वरिष्ठांचा, वडीलधाऱ्यांचा कसा मान राखायला पाहिजे, कसं लढायचं, कसं नाही, कसं राखायचं, देश कशाला म्हणायचं, धर्म कशाला म्हणायचा, शेतकरी हा राजा आहे, मग तो राजा कसा काय, हे कळलं पाहिजे. मग हे शिकवलं कोणी? आई जिजाऊनी. आपली घरामध्ये तुम्ही शाळेत जरी शिकलात, 8 तास शाळेमध्ये असता, बरोबर की नाही, पण 8 तासानंतर परत घरात जाऊन आपल्याला आई आणि वडील काही ना काहीतरी शिकवतात की नाही. कसं वागायला पाहिजे, कोणी खायला दिलं तर घेतलं पाहिजे की नाही, कुणासोबत जायचं कुणासोबत नाही, हे कोण शिकवतं आपल्याला? सेम तसंच इथे शिकवलेलं आहे आई जिजाऊंनी की महाराजांना कसं जगावं, कसं चालावं, कसं लढावं आणि धर्माचं महत्व. याच्यानंतर या ठिकाणी बघा महाराजांच्या पाठीशी एक हात आहे. जसा आई जिजाऊ, आई वडिलांनी जरी महाराजांना घडवलं तरी गुरु शिवाय कुठल्याही गोष्टीला महत्व नसतं. लक्षात ठेवा, महाराजांचे अनेक गुरु होते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला कधी एक गुरु नसतो, अनेक गुरु होते महाराजांचे. त्यापैकी एक गुरु इथे दिसत आहेत, दादोजी कोंडदेव. कोण आहेत? ज्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राजनीती काय असते, म्हणजे महाराजांनी जे 50 वर्ष जे काही स्वराज्य उभं केलं, ते एक राजकीय कारकीर्द होती स्वराज्याची. तर ते करण्यासाठी त्यांनी संपूर्ण जे शिक्षण होतं हे त्यांना शिकवलं. असं इथे आपल्याला दादोजी कोंडदेव दिसत आहे. चल या पुढे, इथे खाली आहे, त्याला लोखंड बघा, लोखंड पुढे या. तुमच्यातला 14 वर्षाचा कोण आहे इथं? 14 वय कोणाचं आहे? बघा इकडे लक्ष द्या. या समोरच्या चित्रामध्ये बारकाईने बघा, महाराज 14 वर्षाचे आहेत. किती वर्षाचे? इकडे हे बघा, या मुलाच्या वयाचे आहेत महाराज. काय तुझं नाव? तनिषच्या वयाचे आहेत महाराज. आणि एवढ्या 14 वर्षाचे असताना स्वतःच्या शरीराचं रक्त सांडून या शिवपिंडीवर स्वराज्याची शपथ घेतली. कशाची? या शिवाला साक्षी का घातलंय माहितीये का? कारण अखंड सृष्टीचा निर्माता कोण आहे? शिव आहे. कोण आहे? लक्षात ठेवा. म्हणून शिवावरती या ठिकाणी रक्त सांडून शपथ घेतली. आपण बोलतो की आपल्या पूर्वजांनी रक्त सांडून स्वराज्य उभं केलं, पण जेव्हा स्वराज्यच नव्हतं त्यावेळेला महाराजांनी कुठलेही गड किल्ले सुद्धा नसताना पहिल्यांदा स्वतःच रक्त सांडून स्वराज्याची शपथ घेतली. कारण त्यांना माहिती आहे या रक्ताच्या थेंबाची किंमत किती होती. तुम्हाला माहितीये ना, स्वराज्यासाठी किती लोकांनी जीवाचं रान केलं, किती लोकांच्या शरीराचा चिखल झाला. लक्षात ठेवा, किती लोकांचे शिर कापून, हात कापून, धड कापले गेले. हे कशासाठी? या रक्ताच्या एका थेंबाला वाचवण्यासाठी, या शपथेसाठी. लक्षात ठेवा, त्यांच्यापेक्षा मोठ्या मोठ्या वयाची माणसं या ठिकाणी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले आणि स्वराज्याची पहिली शपथ घेतली महाराजांनी. काय काय गोष्टी पुढे डबल आहेत ना. हे या पटापट या पुढे या. बघा बीज आहे आज. काय आहे कॅलेंडर मध्ये? तुकाराम बीज. जगद्गुरु तुकाराम महाराज आज वैकुंठामध्ये गेले असं आपल्याला आपली पुराण, आपल्याला संदर्भ ग्रंथ सांगतात. तर या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवरायांशी 3 वर्षाचा संबंध होता. किती वर्ष? कारण ते दोन्ही एकाच काळातले. लक्षात ठेवा. तर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यातले जे देऊ आहे त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला जायचे आणि महाराजांना ते कीर्तन इतकं आवडू लागलं की एक दिवस महाराजांचं मनच बदलून गेलं की आता आपण लढायचं नाही, आणि त्यांनी तलवार आणि सगळं खाली ठेवून दिलं. ही गोष्ट जेव्हा जिजाऊंना कळाली की जर शिवराजे जर तलवार घेऊन लढले नाही तर या धर्माचं, देशाचं रक्षण करणार कोण, म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं आई जिजाऊंनी की आज तुम्ही असं कीर्तन करा
की छत्रपती शिवरायांचं मन बदललं पाहिजे आणि त्यांनी ही तलवार उचलून धर्मरक्षणासाठी बाहेर गेलं पाहिजे। त्या दिवशी त्यांनी जे कीर्तन केलं, आजही तुम्ही तुकाराम गाथा जर हातामध्ये घेतली, तुमच्या शाळेत जर ग्रंथालय असेल किंवा तुमच्या सरांना विचारा, एक तुकाराम गाथा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये 11 पाईकाचे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या दिवशी रचले। त्या पाईकाच्या अभंगांमध्ये त्यांनी यांना सूचना दिले की ही जी मंडळी उभी आहेत ना पाठीमागे, यांना धर्माचं महत्व सांगण्याचं कर्म माझं आहे, म्हणजे कर्तव्य माझं आहे, आणि त्यांना धर्माचं महत्व कळलं की ते धर्म राखण्यासाठी, ही भूमी राखण्यासाठी तलवार हातात घेणारं शस्त्र हे तुमच्याकडे असेल। लक्षात आलं? म्हणजे इथे उभं राहून त्यांचं माइंड सेट करायचं, म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये धर्माची संकल्पना, देशाची संकल्पना तयार करायची। एकदा का मला माझ्या देशाचं महत्व कळलं की त्या देशाच्या रक्षणासाठी मी हातात काय घेणार, तलवार घेणार, आणि हे कर्म तुमचं। त्या दिवसापासून महाराज कधी देऊला पुन्हा गेले नाही। असे हे जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांना स्वतः विष्णू जे देव आहेत त्यांचं वाहन गरुड स्वतः विष्णू पदावरती घ्यायला या देऊमध्ये आले होते, तो आजचा दिवस आहे, ज्याला आज तुकाराम बीज म्हणतात। पेक्षा आपण किती पवित्र दिवसाला आज इथे उभे आहोत। खरं म्हणायला गेलं तर वारकरी संप्रदायाचा हा कळस आहे, लक्षात ठेवा। तसं या मंदिराचा कळस हजारो सृष्टीच्या निर्मात्यांनी निर्माण केलेला आहे, त्याच पद्धतीने हा वारकरी संप्रदायाचा कळस आहे, लक्षात ठेवा। अगदी शेवट लक्षात आलं तुमच्या? तुकाराम महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जर कोणता किल्ला घेतला हे जर आपल्याला माहिती असेल तर एक गोष्ट समजून घ्या, महाराजांनी किल्ला जरी ताब्यात घेतला असला तोरणा, तरी सगळ्यात पहिला जर त्यांनी कुठली वस्तू जिंकली असेल, कुठला डोंगर किंवा कुठली जागा, तर ती रायरेश्वराची होती। कुठली? ज्या ठिकाणी शपथ घेतली तो सुद्धा एक किल्लाच होता, लक्षात ठेवा। मग पहिला रायरेश्वर ताब्यात घेतला, पण तिथे कुठलंही युद्ध झालं नाही, आणि या ठिकाणी आई जिजाऊंच्या स्वप्नाप्रमाणे समोर जो तुम्हाला दिसतोय हिरवा ध्वज दिसतोय की ना समोर, तर तो आई जिजाऊंनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी 15व्या वर्षी, कितव्या वर्षी? पहिली मोहीम केली। जवळजवळ 70 ते 80 लोकांना फक्त एकत्र घेतलं, 350 लोक या किल्ल्यावरती होती। महाराजांनी हल्ला केला रात्री, त्या 350 लोकांना काहीच कळू दिलं नाही। अचानक झालेला हल्ला एवढा खतरनाक होता की त्यांनी न लढता किल्ला छत्रपती शिवरायांना देऊन टाकला। तेव्हा महाराजांचं वय 15 होतं आणि त्यांच्या पाठीशी जी लोक होती साधारण 65, 60, 40, 50 वर्षाची होती, आणि तो त्यांनी पहिला किल्ला जिंकला, त्याचं नाव होतं तोरणा। काय नाव? महाराजांनी हा किल्ला जिंकल्याच्या नंतर त्याचं नाव बदलून टाकलं, त्याचं नाव होतं प्रचंडगड। काय नाव? समोर आपल्याला दिसतंय की वेगवेगळे जे सवंगडी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे। थोडं पुढे या, इकडे थोडं पुढे या। जय शिवराय। जय शिवराय। इथे बघा आपल्याला दिसतंय की छत्रपती शिवाजी महाराज आपल्यापेक्षा कमी आणि जास्त वयाच्या माणसांबरोबर बसलेले आहेत। म्हणजेच काय की नेतृत्व कसं असतं हे आपल्याला इथे पाहायला मिळतंय। वेगवेगळी कला असलेल्या प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला, माणसाला एकत्र घेऊन कसं लढायचं, कशासाठी लढायचं आणि कोणत्या पद्धतीने लढायचं, कशी शस्त्र जमा करायची, हे सगळं प्रशिक्षण महाराज या रोहिडेश्वराच्या जंगलामध्ये, या परिसरामध्ये देताना आपल्याला शिल्प दिसत आहे। इथे बघा महाराज बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या गावातले। आता मला सांगा, महाराजांनी जी माणसं जमा केली त्यांना कुठले कपडे आहेत का विशेष? मग मी मावळा आहे तर मावळ्याला असा वेश पाहिजे असं आहे का? म्हणजे सुरुवातीला महाराजांकडे जे सगळं सैन्य होतं हे असंच गावठी पद्धतीचं होतं। लक्षात आलं तुमच्या? बघा या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, ह्या शिल्पाच्या आधी काय घडले पहिले समजून घ्या। आपल्याकडे जो आदिलशहाचा जो शत्रू होता, त्या आदिलशहाने इथे काय केलं माहितीये का? या ठिकाणी पुण्यामध्ये हा जो नांगर असतो शेतकऱ्याचा, नांगर पाहिले सगळ्यांनी? या नांगराला गाढव बांधला होता। काय केला होता? आणि गाढवानी नांगरली माती। म्हणजेच काय झालं माहितीये का? एक पहिला मातीचा अपमान केला गाढव लावून, दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा अपमान केला, आणि शेतकऱ्यापेक्षा जास्त शेतकऱ्याचा जीव ज्याच्यावर आहे, ज्या प्राण्यावर, ज्याला आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी पोचतो, काय बोलतो त्याला? बैलपोळा। तर त्या बैलाचं म्हणजे त्या शस्त्राचं, जे आपलं शेतकऱ्याचं मेन शस्त्र आहे, तर त्याचा अपमान केला। म्हणजे विचार करा, ज्या नांगराला गाढव मानलेला आहे तर तिथे कोणी शेती करायची हिंमत करेल का? अशा वेळेला छत्रपती शिवरायांच्या आई जिजाऊ यांनी 450 वर्षानंतर एक नांगर बनवून घेतला, आणि त्या नांगराला खरोखर सांगतोय सोन्याचा खूर लावला होता। काय लावला होता? ओरिजिनल सोनं। आज एवढंसं 10 ग्रॅम घ्यायला जा, किती किंमत आहे आई वडिलांना विचारा। आणि महाराजांच्या आईने पूर्ण सोन्याचा नांगर बनवून घेतला होता खूर,
आणि ते कुणाच्या हातात दिलं माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या. महाराज तेव्हा 11 वर्षाचे होते. किती? 11 वर्षाचे असताना त्यांच्या हातात दिले. कशासाठी माहितीये का? एकाच गोष्टीसाठी, की होणाऱ्या राजाला या मातीचा खऱ्या राजाचं महत्व कळलं पाहिजे. म्हणजेच कोण? शेतकरी. कोण? या मातीचा खरा मालक कोण आहे? आणि शेतकरी हा राजा आहे आणि राजासारखाच राहिला पाहिजे. म्हणून आजही तुम्ही रायगडावर जर कधी गेला तर रायगडाच्या पहिल्या दरवाजावरतीच आपण सुरुवात करतो चढायला, तेव्हा कमानीवर शेतकऱ्याच्या शेतातलं कणीस असं शिल्प कोरलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या सगळ्यांना कळावं की हे शेतकऱ्यांचं राज्य आहे, हे बळीचं राज्य आहे. कळलं सगळ्यांना? मध्ये पाहिलं असेल, पाहिले का? काय सांगा एकदा, कोणाचा वध आहे? कोणाचा वध आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात केलेला पहिला सर्जिकल स्ट्राईक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ना भूतो न भविष्य. जर त्या दिवशी एक जरी चूक झाली असती ना तर आपण याच दिवशी आपल्या महाराजांना गमवून बसलो असतो, लक्षात ठेवा. पण महाराजांनी जी माणसं निवडली होती, प्रत्येक माणसाला एक काम दिलं होतं, लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाला एक काम दिलं होतं आणि त्या प्रत्येक माणसाने काम इतकं अचूकपणे केलंय न चुकता, की महाराजांनी त्या दिवशी 1.25 लाख म्हणजे 1,25,000 सैन्य घेऊन आलेला हा जो अफजल खान होता, जो वाईवरून आपल्याकडे आलाय. 40,000 सैन्य त्यांनी वाईमध्ये उतरवलंय प्रतापगडाच्या पायथ्याशी. बाकीचं सैन्य त्याने वाईमध्ये ठेवले. असं 1.25 लाखाचं आदिलशाचं सैन्य होत. त्या सैन्याचा हा सरदार आहे. बरं, महाराजांनी ज्याला मारलंय हा एवढ्या बरोबरीचा होता की याच माणसाने एक दिवस औरंगजेबाबरोबर युद्ध केलं होतं. कोणाबरोबर? महाराज स्वतः इथे का गेले सांगा? इथे तानाजी मालुसरेंना का नाही पाठवलं? इथे येसाजी कंकांना का नाही पाठवलं? कारण महाराज स्वतः गेले, कारण तेवढ्या ताकदीचा तो माणूस सुद्धा होता, लक्षात ठेवा. त्यांना माहित होतं दुसरा जर सरदार पाठवला त्याचा जीव जाऊ शकतो, कारण हा कपटी आहे, क्रूर आहे, लक्षात ठेवा. याला क्रूरपणावरती महाराजांनी एवढा अभ्यास केला की त्याला माहिती आहे हा एक ना दिवस शस्त्र चालवेल. म्हणून महाराजांनी आपला हा जो तुम्हाला गणवेश दिसतोय याच्या आतमध्ये पूर्णपणे चिलखत घातलेलं होतं. काय घातलेलं होतं? तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवत होतं चिलखत कसं असतं. आणि पहिल्यांदा वार अफजल खानाने केला, लक्षात ठेवा. जेव्हा ते कट्यार चालवलं तेव्हा महाराजांच्या अंगरक्यावरून ते खाली सरकलं, त्या आत घुसलं नाही. आणि त्यावेळेला महाराजांनी पहिल्यांदा वाघ नख काढली आणि ती पूर्ण पोटाच्या बेंबीच्या वरच्या बाजूला, बेंबीच्या खाली नव्हे, बेंबीचा वरचा भाग फाडून पूर्ण काढला. मग कट्यार बाहेर काढला आणि त्या बेंबीच्या खाली घातला आणि अख्खा कोतळा बाहेर काढला, लक्षात ठेवा. अख्खा कोतळा पूर्ण आतड्या बाहेर आलेल्या होत्या या अफजल खानाच्या. तरी सुद्धा तो पळत बाहेर गेला शामियातून. आणि याच्या अंगरक्षकांनी, इथे बघा हा दिसतोय ना सय्यद बंडा, यांनी तलवार काढली आणि न भूतो न भूतो भविष्य. दुर्दैवाचा क्षण इतिहासात एकदाच झाला की या माणसाची तलवार छत्रपती शिवरायांवरती चालली आणि महाराजांना इथे जखम झाली डाव्या डोळ्याच्या वरती. एकमेव जखम होती त्यांच्या आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा. एकमेव जखम, आणि ती या माणसाने केली. जसं त्यांनी तलवार चालवली तसं महाराजांचे अंगरक्षक संभाजी कावजी यांना तसं कळलं, तसं त्यांनी दानपट्टा काढला आणि त्याचा हात जो होता पूर्ण या खांद्यापासून अख्खा, जी तलवार होती तलवार आणि हात अख्खाच्या अख्खा कापून जमिनीवर पाडला. ते समोर दिसतंय बघा. दिसलं सगळ्यांना? दिसलं की नाही? त्याला बोलतात पराक्रम. महाराजांकडे पाठीमागे सावलीला सावली लावून, म्हणजे एका राजाला वाचवण्यासाठी किती लोकांनी पराक्रम केले हे आपल्याला ही सगळी शिल्प सांगतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता बारकाईने बघा, इथे सगळ्या शस्त्रांबद्दल सांगत नाही पण जे महत्वाचे ते बघा. आता याच्यामध्ये 2 शस्त्र मराठाशाहीची आहेत, म्हणजे आपल्या मराठ्यांनी वापरलेली. बाकीची जी आहेत ही दक्षिणेकडची उत्तरेकडची शस्त्र आहेत. त्यातला हे जी 2 कट्यार आहेत त्यातलं फक्त हे कट्यार बघा समोर दिसतंय. हे असं बंद होतं. कसं होतं? असं बंद. शरीरामध्ये आत घातल्याच्या नंतर ते खुलतं असं, लक्षात आलं? खुलल्याच्या नंतर त्याला जी पकडायची मूठ आहे त्यातून असं ते फिरवायचं आणि फिरवून असं बाहेर काढायचं, अख्खी आतडी बाहेर येतं. लक्षात आलं मी काय बोललो? आतमध्ये टाकताना टोक असतं बारीक, आणि जेव्हा ते खुलतं एवढं मोठं असतं, आणि खुलल्याच्या नंतर असं फिरवलं की असं अख्खं आतडी बाहेर येते शरीराला. असे हे छोटे छोटे कट्यार आहेत. दिसले तुम्हाला? त्यातले ही सरदारी कट्यार आहे, हे सुभेदारी कट्यार आहेत मोठे मोठे, आणि बाकीचे छोटे छोटे बिच्छू आणि तलवारी आहेत. या इकडे छोटी शस्त्र दिसतात जी नॉर्मली कुठल्याही सैनिकाच्या कुठे ना कुठेतरी अगदी कमरेमध्ये किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये सदऱ्यामध्ये खोचलेलं असतं, म्हणजे वेळ प्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी ही शस्त्र वापरली जातात. आता याच्यामध्ये एक वेगळं विशेष शस्त्र आहे, ते म्हणजे खाली बघा इथे काळविटाची शेंग आहे. काय आहे? काळवीट पाहिलं तुम्ही? काळवीट पाहिलं कधी? हरिण पाहिलंय? हरिण तर हरणासारखाच एक मोठा प्राणी असतो. नंतर कधीतरी बघा तर काळविटाला शिंग असतात आणि ती साधारण 6-6 महिन्यांनी 8 महिन्यांनी गळून पडतात. मग ती परत नव्याने येतात. तर ती पडलेली जी शिंग असतात
ती जोडून एक शस्त्र तयार केलं जातं, ज्याला पाठीमागे पण धार असते, पुढे पण धार असते. म्हणजे पाठून जर कोणी मला मारायला आला तर त्याच्या पाठीही मी घुसू शकतो आणि समोरून जर येईल तर ते छाताडात घुसू शकतो. कळलं तुम्हाला? तर इथे मध्ये तुम्हाला दिसतंय ते मूठ धरता येते. या इकडे. 4-5 शस्त्र आहे. किती लोकांनी बाहुबली पिक्चर पाहिलाय? बस हात खाली करा. आता इथे बघा, हे समोर जे शस्त्र दिसतंय याला अंकुश म्हणतात. काय म्हणायचं? अंकुश हे जे शस्त्र आहे हे फक्त हत्तीला कंट्रोल करण्यासाठी असतं. 12-12 फुटाचे हत्ती असतात, मोठे उंच, आणि तो एकदा पिसाळला की सगळं काही म्हणजे हैवानियत करून टाकतो, म्हणजे लोकांची नासधूस करतो. तर त्याला मारण्यासाठी हा खेळ आहे. दिसला तुम्हाला? त्याच्यानंतर ही जी कुऱ्हाड आहे, ह्या पण छोट्या छोट्या कुऱ्हाड आहेत. ही जी 2 शस्त्र आहेत, आता तुम्हाला मी चिलखत दाखवेन तिथे, जे आखामध्ये लोखंडी पोलादी घातलं जातं, डोक्यामध्ये घातलं जातं, ते फोडण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि दुर्दैव आहे की मराठ्यांच्या एकाच युद्धामध्ये हे वापरलं गेलं मराठ्यांविरुद्ध, आणि ते होतं कोंढाण्याचं युद्ध. कुठलं? गड आला पण या युद्धामध्ये तानाजी मालुसरेंवर उदयभान राठोडांनी ज्या वेळेला ढाल फोडली हातातली, त्यावेळेला हे शस्त्र वापरलं होतं. लक्षात ठेवा. या शस्त्राने सतत जर मार करत राहिला तर त्या ढालीचे 2 भाग होतात, तुटून जाते ती ढाल. अशा प्रकारचं हे शस्त्र आहे, याला गुर्ज बोलतात. काय बोलायचं? याची बांधणी जशी केली दिसते का तुम्हाला धारेला, की तुम्ही एखाद्या गोष्टीवर सतत जर मार केला तर त्याचे तुकडे होऊन जातात. अशा प्रकारचे शस्त्र आहे. त्यानंतर इथे बघा एक शस्त्र दिसतंय सगळ्यांना, चंद्रकोर आकाराचं. युद्धामध्ये मोठ्या मोठ्या हत्तींवर सरदार बसतात, मोठे मोठे. तर त्या माणसाला पाडू शकत नाही ना खाली डायरेक्ट माणसावर जायचं म्हणजे 12 फूट चढावं लागेल शिडी लावून, मग तेवढं कोणी जाऊ शकत नाही. पण त्या माणसाला खाली पाडता येतं, तर त्यासाठी ही कुऱ्हाड आहे. म्हणजे ही कुऱ्हाड जर हत्तीच्या पायावर मारली तर हत्ती काय होतो? खाली पडतो. मग हत्तीवरचा माणूस कुठे येणार? जमिनीवर. लक्षात आलं? या इकडे पुढे फटाफट बघा, चेंगराचेंगर करू, पाठीवर जात. आता या सगळ्या तलवारींमध्ये फक्त मराठा तलवार बघा खूप महत्वाची आहे. बघा या ठिकाणी इथे दिसते तुम्हाला, ही बघा, ही समोर ही जी आहे 1 आणि ही 2 दिसते तुम्हाला. या 2 मराठा तलवार आहेत. तलवारीमध्ये 2 प्रकार लक्षात ठेवा. ज्या तलवारीला बघा, आता ही तलवार आहे, ही तलवार आहे, याला पकडायला रिंग नाहीये. दिसते तुम्हाला अशी लोखंडी रिंग आहे का? तर ही सुरुवातीच्या काळातली तलवार आहे, म्हणजे महाराजांनी बनवण्याच्या आधीच्या गोष्टी तलवारी आहेत. तर ह्या तलवारी हातातून निसटून जायच्या. बघा आता ही जर तलवार धरली तर युद्ध ज्यावेळेला चालू असतं तेव्हा हातातून सुटू शकते. कळलं तुम्हाला? महाराजांनी याच्यात बदल केला, त्याला मूठ बनवली. काय बनवली? आणि त्या मुठीला काय केलं? एक रिंगण दिलं चंद्राकृती, जेणेकरून ज्यावेळेला आपण धरतो तेव्हा ती मनगटात अडकून राहते. कशामध्ये? मनगटामध्ये. हातामध्ये तर राहतेच, पण या मनगटामध्ये अडकते. त्याच्यामुळे तलवार तुम्ही कितीही जोराने चालवलं तरी आपण चालू शकतो. यात एक विशेष तलवार आहे बघा, करवती सारखी. दिसते का समोर? ही सुद्धा तलवार शरीरामध्ये उभी टाकली जाते, अशी उभी, आणि मग ती उभी थोडीशी क्रॉस करून अशी वाकडी केली जाते आणि बाहेर काढली जाते. जसं एखादा केकचा पीस कसा बाहेर काढतो तसा माणसाच्या शरीराचा लचका बाहेर येतो आपल्या शरीरात. लक्षात आलं तुम्हाला? चला छोटे छोटे एकाने मंत्री सांगा. हा बोल. जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा पुढे, अजून तालुका जिल्हा, तालुका भिवंडी जिल्हा ठाणे. प्रत्येक भिवंडीतल्या माणसाने डोळे फाडून बघायचं चित्र काय आहे, म्हणून शाळेचं नाव विचार. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जेव्हा शपथ घेतली तेव्हापासून ते जे लढत होते हे जमिनीवर लढत होते. कशावरती? हे त्या दिवशी त्यांना कळलं की जमिनीवरचा शत्रू आपण एक वेळ रोखू शकतो, पण सगळ्यात मोठा शत्रू समुद्र होता. काय होता? कारण इंग्रज, पोर्तुगीज, डच हे सगळे लोक समुद्रातून यायचे आणि ह्या मुघलांना आदिलशहाना तोफाने तोफगोळे दारुगोळा पुरवायचे किंवा अन्नधान्य पुरवायचे. महाराजांनी ओळखलं की हा समुद्र महत्वाचा आहे. समुद्र जर ताब्यात घेतला तर हे लोक येणारच कुठून? जमिनीवरती. लक्षात आलं तुमच्या? जर समुद्रच ताब्यात घेतला, सगळी जर जमीन ताब्यात घेतली, जर समुद्राचे किनारे ताब्यात घेतले तर यांचं जहाज उभं राहिलंच कुठं? बरोबर की नाही? म्हणून महाराजांनी पहिली 1657 मध्ये जी मोहीम काढली, आपलं किती नशीब आहे लक्षात ठेवा. कल्याण भिवंडीमध्ये 1657 ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज इथे दुर्गाडी जवळ हजर होते. कुठे? दुर्गाडी जवळ. आणि त्या ठिकाणी त्यांनी समुद्राचं महत्व ओळखलं आणि पहिल्या किल्ल्याची निर्मिती केली. त्या किल्ल्याचं नाव आहे दुर्गाडी. काय नाव आहे? दुर्गाडी. आणि इथे उभं राहून त्यांनी कल्याणच्या खाडीमध्ये जहाज बांधायचा कारखाना चालू केला. कसला? जहाज. हे तुम्हाला दिसते की नाही? हे असं बांधायला सुरुवात केलं. हे मासेमारीसाठी आहे का? कशासाठी आहे?
लढण्यासाठी. कशासाठी? लढण्यासाठी. कारण पोर्तुगीज, डच हे सगळे लोक समुद्रातून इथे येतात ना, मग यांच्यावर वचक ठेवण्यासाठी, कंट्रोल ठेवण्यासाठी अखंड कल्याण भिवंडीचं एवढं महत्व आहे की महाराजांनी पहिलं आरमार जर कुठे उभं केलं असेल, पहिलं स्वप्न जर कुठं पाहिलं असेल तर आपल्या भिवंडीच्या मातीत उभं राहून केलं होतं. आणि तेच आजही इंडियन नेव्हीच्या लोगो मध्ये जी राजमुद्रा तुम्हाला पाहायला मिळते ती याच कल्याण भिवंडीच्या पराक्रमामुळे आपल्याला पाहायला मिळते. असा हा क्षण आहे कल्याण भिवंडीच्या दुर्गाडीच्या भागाचा, जिथे महाराजांनी आरमाराची पहिली काय केली, नौसेना पहिल्यांदा स्थापन केली. बरं, तुम्हाला एक गंमत सांगतो. इंग्रज ज्यावेळेला महाराजांनी बोटी बनवायला घेतल्या तेव्हा इंग्रज लोकांनी आपली खिल्ली उडवली, आपला काय केला, मजाक उडवला की मराठ्यांची जहाज आहेत ना एका दिवसात अशी 50-100 मी उडवून लावली. असा एक इंग्रज अधिकारी जाऊन बोलला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. आणि तीच नंतर जहाज विजयदुर्ग किल्ल्यामध्ये इतकी नाकीनऊ झाली की त्यांनी स्वतःहून परत लिहून ठेवलं तिकडे की मराठ्यांसारखी जहाज जर आपल्याकडे असली तर आपण खूप मोठा विजय मिळवू शकतो. म्हणजे विचार करा महाराजांनी बोटी कशा प्रकारे बनवल्या. त्यांनी छोट्या बोटी बनवल्या जास्त प्रमाणामध्ये, ज्या फास्ट पळू शकतात वेगाने. आणि मोठी मोठी जहाज कशी वाऱ्याच्या वेगावर फिरायला वळायला वेळ लागतो ना, तर महाराजांनी एवढी मोठी मोठी जहाजं न बनवता छोटी छोटी गलबत बनवली, त्याच्यामध्ये 50, 60, 40 अशी माणसं बसू शकतात. लक्षात आलं? म्हणजे महाराजांनी समुद्राचा सुद्धा अभ्यास केला. लक्षात ठेवा, भरती ओटी हे सगळं करत असताना इथला स्थानिक आदिवासी, इथला आगरी समाज, इथला कोळी समाज, इथला भंडारी समाज यांच्याकडूनच बोटी बनवून घेतल्या आणि त्यांच्याकडूनच या स्वराज्याचं रक्षण केलं. कळलं तुम्हाला? इथे रक्षण करण्यासाठी रायगड, राजगड, पुणे कुठूनही माणसं आणली नाहीत. आपल्याच पूर्वजांनी या कल्याण भिवंडीचं रक्षण केलं, हे लक्षात ठेवा. स्वराज्यासाठी आपली घरचीच माणसं उपयोगाला आलेली आहेत. तुम्हाला दिसतंय महाराजांसारखी दुसरी सावली असेल, दिसतंय का? हे शिवाकाशीद आहेत. कोण आहेत? पावनखिंड आहे. घोडखिंडीच्या युद्धामध्ये, मी घोडखिंड का बोलतोय कारण पावनखिंड हे नंतर नाव पडलं त्याला. या घोडखिंडीच्या युद्धामध्ये पन्हाळ्यातून जेव्हा महाराज निघाले त्यावेळेला त्यांना माहिती होतं की सिद्धी जोहर आपल्याला पकडेल. तर त्यावेळेला हुबेहूब महाराजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला सगळे महाराजांचे कपडे, वस्त्र घालून त्या ठिकाणी दुसऱ्या पालखीमध्ये बसवलं गेलं आणि महाराज विशाळगडाच्या दिशेने निघून गेले. इथे एक सांगण्यासारखी दुर्दैवी गोष्ट आहे, ज्या दिवशी यांचे वस्त्र घातले गेले तेव्हा हे घरी गेले होते आपल्या आईला भेटायला, आपल्या बायकोला भेटायला. तर जगातली पहिली अशी स्त्री असेल जिने आपला नवरा उद्यापासून दिसणार नाही, आपलं कुंकू कपाळावरचं राहणार नाही, याच्यासाठी तिने ओवाळलं होतं. याच्यापेक्षा वाईट दुर्दैवी क्षण नव्हता स्वराज्यात. लक्षात ठेवा. म्हणजे दुसऱ्या दिवसापासून यांच्या पत्नीने शिवाकाशीदांना पाहिलं का, डोळ्यात देखत माणूस निघून गेला जो परत कधी येणार नव्हता. लक्षात ठेवा. किती मोठं बलिदान होतं. कुणाला वाचवण्यासाठी? कुणाला वाचवण्यासाठी? फास्ट आहे. रात्रभर बिना चपलीचं, ना पाणी ना अन्न, 11 तास हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना त्या जंगलातून घेऊन जात होते बिना उपाशीपोटी. लक्षात ठेवा. आपण एक दिवस शाळेत डबाने आणला तर आपल्याला किती भूक लागते विचार करायचं. बरं, हे रात्रभर काळोखामध्ये कुठलेही टॉर्च नाही, मशाल नाही, काही नाही, त्या काळोखात ते भागतायत. बरं, सकाळी उजेड झाल्याच्या नंतर त्यांना कळलं की आता या खिंडीमध्ये काय केलं, शत्रूंनी आपल्याला घेरलंय. अशा वेळेला छत्रपती शिवरायांना पुढे जाण्याचा आदेश बाजीप्रभू देशपांडे दिला आणि त्यांनी एक शब्द वापरला की राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. लक्षात ठेवा. लाखाचा पोशिंदा म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या ठिकाणी बाजीप्रभूंनी ती खिंड लढवली. 350 लोक, एकेका घरातली 4-4 माणसं मेलीत. किती? 3-3 पिढ्या संपल्या. लक्षात ठेवा. 350 बांधल आणि खुद्द बाजीप्रभू त्या ठिकाणी ठाण मांडून बसले. आणि पुढची परत 8 तास महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत 18 तास हा माणूस त्या ठिकाणी उभा राहून लढत होता. बरं, ह्या वेळेला इथे समोरून एक बंदूकधारी होता या सिद्धीचा. त्यांनी बंदूक अशी लावली बाजीप्रभूंना मारायला. तेव्हा कुणाला मारायचं हे कळेना म्हणून त्यांनी प्रश्न केला की कोण बाजी आहे याच्यातला काय आहे, बाजी कोण आहे, कसं ओळखायचं. सगळेच रक्ताने भरले, सगळेच रक्ताळलेले होते त्या दिवशी. मग मारायचं कुणाला? त्यावेळेला एक वर्णन सापडतं, ज्याच्या डोळ्यामध्ये आग आहे ना, आग, ज्याच्या डोळ्यामध्ये काय आहे, आग आहे, ज्याची तलवार दिसतच नाहीये, ज्याची तलवार दिसतच नाहीये पण चालते, अशा व्यक्तीवर नेम धर. आणि मग त्यांनी नेम धरला आणि बाजीने ते गोळी मारली. तेव्हा बाजी जमिनीवरती पडले. तरी सुद्धा गोळी लागून पुन्हा शेवटपर्यंत लढत राहिले जोपर्यंत महाराज पोहोचले नाही. आणि तेथे हे 350 बांधल आणि बाजीप्रभूंचा देह या खिंडीमध्ये कायमस्वरूपी विसावला. रक्ताचा चिखल झाला. लक्षात ठेवा. हे भर पावसात युद्ध झालं होतं.
भर पावसामध्ये युद्ध झालं. 350 लोकांच्या शरीराचे तुकडे तुकडे त्या खिंडीमध्ये झाले. त्या रक्ताने पूर्ण ती खिंड भरली. पण आपला राजा वाचला म्हणून त्या खिंडीला नाव पडलं पावन खिंड. काय नाव पडलं? कोणी सांगा? हा नाही, चुकीचं. शाहिस्ते खान कोण आहे? चित्र अगदी बारकाईने नजरेत ठेवा. आता काही दिवसात याच्यावर चित्रपट येतोय. हे चित्र इतकं मोलाचं आहे कारण स्वराज्यात अशी एकमेव घटना घडलेली, लक्षात ठेवा. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्लेदाराला नेमलं होतं. त्यांचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. काय नाव होतं? मुरारबाजी देशपांडे. या मुरारबाजींनी काय केलं? समोर दिलेर खान बघा हत्तीवर बसलाय, दिसलं तुम्हाला? हत्तीवर बसून ज्यावेळेला युद्ध चालू होतं त्यावेळेला त्यांनी ते युद्ध थांबवलं आणि मुरारबाजींना सांगितलं की तुझी तलवार आमच्या बादशाला दे. तर त्यांनी सांगितलं की मी शिवाजी राजाचा सेवक आहे, मी तुझा कवल घेतो की काय, असं म्हणत ते डायरेक्ट दोन्ही तलवारी घेऊन त्याच्यावर धावून गेले अंगावरती. 5,500 सैन्य याच्याकडे आणि हे 350 लोक आहेत. किती? हे 5,500 लोक आहेत आणि हे 350. एवढं युद्ध चालू आहे. जेव्हा त्याच्या अंगावर चालून गेले तेव्हा दिलेर खानाने बाण काढला आणि सरळ कंठातून आरपार गेला. यांच्या कशातून गेला? हे माझ्याकडे दिसतंय बोर्ड बघा. इथून बाण आरपार गेला पाठीमागे. यांच्या कंठातून तो सोडलेला बाण. तरी सुद्धा मुरारबाजी जमिनीवर पडले नाहीत. हे बघून त्यांनी तलवारबाज सोडला त्यांच्या अंगावर आणि त्यांचं शीर जे आहे हे शीर हे कापून जमिनीवरती पडलं. काय झालं? शीर कापून जमिनीवर टाकलं. तरी सुद्धा या दोन्ही तलवारी अशा लढत होत्या, लक्षात ठेवा. ज्याचं शीर नव्हतं, फक्त धड शिल्लक होतं कापलेलं, त्या धडाचा सुद्धा पूर्ण तलवारी घेऊन ते गोल फिरत असताना एकाची सुद्धा हिंमत नव्हती त्या धडाबरोबर युद्ध करायची. म्हणजे पराक्रम काय असेल बघा. ज्याला शीर सुद्धा नाहीये असं धड स्वराज्यासाठी लढत होतं. विचार करा, आज आपण बलिदान मास पाळतो शंभूराजांचा, पण फक्त शंभूराजांच्या पलीकडे त्यांच्या रक्ताच्या थेंबाला जाणारी अशी माणसं होती ज्यांच्यामुळे आपण हे स्वराज्य उभं केलं. कळलं सगळ्यांना? काय नाव यांचं? मुरारबाजी देशपांडे. काय आहे? म्हणजे या ठिकाणी शत्रू आहे, गनिमा आहे. तर याची खडा न खडा माणसाला न ओळखता, म्हणजे मी भिकाऱ्याचा वेश घेणार, मी संताचा वेश घेणार, मी एखाद्या बुरख्याचा वेश घेणार, वेगवेगळं रूप घेणार आणि स्वतः जाऊन शत्रूच्या घरात घुसून अगदी त्याची खडा न खडा माहिती काढणारी एक व्यक्ती महाराजांकडे होती, ज्याला शिवनेत्र म्हटलं जातं. महाराजांचा तिसरा डोळा. तर ते आहेत बहिर्जी नाईक. कोण आहेत? जे महाराजांच्या प्रत्येक युद्धामध्ये, प्रत्येक कौशल्यामध्ये स्वराज्याच्या शेवटपर्यंत पाठीशी उभे होते. असे बहिर्जी नाईक शंभूराजांच्या काळात बानूरगडावरती त्यांचा निधन झालं. तर ते बहिर्जी नाईक आपल्याला इथे दिसत आहे. या म्हणून काय हे सांगा? आग्र्यावरून सुटका. काय आहे? आता इथे एक गंमत आहे. महाराज पेठाऱ्यामधून बसून बाहेर नाही गेले, लक्षात ठेवा. महाराज पेठारा घेऊन बाहेर गेले. काय बोललो सगळ्यांना कळलं? आपल्याला पुस्तकात काय सांगितलं? महाराज कशात बसून गेले? पण पेठाऱ्यामध्ये बसून न जाता महाराज पेठाऱ्या सोबत बाहेर गेले. म्हणजे पेठारा खांद्यावर घेऊन बाहेर गेले. लक्षात आलं तुमच्या? तर ते हे आग्र्यामधून बाहेर पडलेच आहे. बरं, हे कोण आहेत सांगा? शंभूराजे आहेत. कोण आहेत? तुम्ही शाळेमध्ये एक गाणं ऐकलं असेल, वेडात मराठे वीर दौडले सात. ऐकलं का? ऐकलं की नाही? ते वेडात मराठे वीर दौडले सात म्हणजे हे तुम्हाला समोर दिसतात बघा, मोजा. कोल्हापूरच्या शेवटच्या सीमेवर महाराष्ट्राच्या नेसरी या ठिकाणी बहलोल खानाच्या या 5,000च्या फौजेवर या 7 लोकांनी छत्रपती शिवरायांच्या एका पत्रामुळे हल्ला केला की बहलोल खानाचं शीर कापून आणा म्हणून. हे 7 जे तुम्हाला लढवाई दिसत आहेत हे बहलोल खानाच्या छातीवर तुटून पडले आणि या 7 लोकांचे शिरच्छेद करण्यात आले. सगळ्यांच्या मानात शीर कापले गेले. असे हे 7 वीर म्हणजेच वेडात मराठे वीर दौडले सात. आणि याचे प्रमुख जे होते ते होते प्रतापराव गुजर. कोण होते? गड आला पण ही कोंढाण्याची लढाई आहे बघा. कोंढाण्याच्या लढाईमध्ये तानाजीराव मालुसरे यांनी आपली जी यशवंती नावाची जी घोरपड होती, बरं घोरपडीला धरून पण वर चढलं नाही, लक्षात ठेवा. घोरपडीच्या साह्याने वरती गेले. म्हणजेच कसं, घोरपडीला एक दोर बांधला जातो आणि तो दोर वरती गेल्याच्या नंतर जो कमी वजनाचा माणूस आहे हलका, तो पहिला वरती जातो आणि बाकीचे दोर काय करतो? खाली सोडतो आणि मग त्या दोराला धरून बाकीचे सगळे वरती जातात. असं हे कोंढाण्याचं युद्ध झालं उदयभान राठोडाबरोबर. त्या ठिकाणी आपण एक महत्वाची व्यक्ती गमावली आणि महाराजांनी जर पहिल्यांदा डोळ्यातून कधी अश्रू काढला असेल तर ते या ठिकाणी होतं. बरं, यांचं इतकं मोल आहे स्वराज्यामध्ये.
मेल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवरायांनी आपल्या गळ्यातली माळ कवड्याची काढून त्यांच्या देहावरती ठेवली होती. आणि तेव्हा तो शब्द आपण इतिहासामध्ये म्हणतो की गड आपण जिंकलो, म्हणजे गड आला पण आपण काय गमावला? ते सिंह म्हणजे कोण? सिंह म्हणजे कोण? मोठ्याने बोला, सिंह म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईच्या वजना एवढं आज महाबळेश्वर जे ठिकाण आहे, बरेच लोक त्या ठिकाणी फिरायला जातात पण त्यांना त्याचं महत्व माहित नाही. आपल्या आईची पहिली तुला केली होती. तुला म्हणजेच काय की तराजूमध्ये एका बाजूला आई जिजाऊंना बसवलंय आणि जिजाऊंच्या वजना एवढं सोनं चांदी हिरे जवाहर हे दान केलेलं आहे. काय केलंय? हे सुवर्ण तुला तुम्हाला जी दिसते ही महाबळेश्वरच्या मंदिराच्या परिसरात केलेली आहे. आणि हे महाबळेश्वरचं देवस्थान आहे. फक्त आपण निगेटिव्ह म्हणजे चुकीची बाजू ऐकतो की चंद्रराव मोरे महाराजांचे शत्रू होते, असं काही नव्हतं. लक्षात ठेवा, ते सुद्धा एक लढवय्ये होते. त्या चंद्रराव मोरेंनी शंकराचे जे स्थान निर्माण केलं त्यापैकी एक हे महाबळेश्वरचं होतं. म्हणजे महाबळेश्वरचं देवस्थान हे चंद्रराव मोरेंनी उभं केलेलं होतं. लक्षात आलं? तर ही तुला आहे, याला तुलादान बोलतात. काय बोलायचं? खास बघा आता इथे प्रत्येक तलवार ही माणसासाठी नसते. लक्षात ठेवा, लढायला. म्हणजे आपल्याला तलवार बघितली की असं वाटतं की माणसालाच कापण्यासाठी असते. इथे बघा ह्या 3 तलवारी तुम्हाला दिसत आहेत, हे जनावर कापण्यासाठी आहे. काय कापण्यासाठी? मग ते युद्धामध्ये असेल किंवा पूर्वीचे बळी दिले जायचे रेड्याचे किंवा वेगवेगळ्या जनावरांचे, तर तशा मोठ्या मोठ्या जनावरांना मारण्यासाठी ही शस्त्र आहे. किती जाड आणि किती मजबूत आहे याच्यावर तुमच्या लक्षात येईल त्याच्या आकार दिसते. एवढी माणसाला मारायची काहीच गरज नाही. आणि हा मधी जो आहे याला खंडा म्हणतात. काय म्हणायचं? खंडा. आज तुम्ही जेजुरीला गेलात तर तिथे एक मोठा खंडा आहे 65 किलोचा, तर तो पुजलेला खंडा आहे. तसे पूजेसाठी काही खंडे असतात जे वजनाने जास्त आहेत. हा 7.5 किलोचा आहे. किती? लक्षात ठेवा. चल या पुढे. इथे बघा समोर मराठ्यांनी सुरुवातीपासून गोफण नंतर जर कुठलं शस्त्र पहिलं वापरलं दगडानंतर तर ते धनुष्यबाण होतं. काय होतं? बघा इथे तुम्हाला जे दिसतंय बाण जे आहे, बरं प्रत्येक ठिकाणी नुसता बाण मारला जात नाही. काही युद्धांमध्ये बाणाला टोकाला विष लावलं जातं. काय लावलं जातं? म्हणजे शरीरात भाला घुसल्याच्या नंतर ते विष शरीरामध्ये पसरताना माणूस मरतो. लक्षात आलं? तर रायगडाच्या कागदपत्रात एक नोंद आहे रायगडावरच्या शंभूराजांच्या काळात 40,000 धनुष्य होते. किती? 40,000 धनुष्य होते शंभूराजांकडे त्यावेळेला. आणि 14 लाख बाण होते. किती? एवढं रायगडावर बनवलेलं होतं महाराजांनी. विचार करा. चालेल, पण हे प्रत्येकाने शस्त्र बघा. एक नंबरचं छत्रपती शिवरायांचा जिथे जिथे तुम्ही फोटो मूर्ती बघता तर त्यांच्या कमरेला जी तलवार असते तिला धोप म्हणतात. काय म्हणायचं? धोप. ही धोप आहे बघा 3.5 फुटाची. दिसते तुम्हाला? छत्रपती शिवरायांनी वापरलेली जी तुळजा, भवानी आणि जगदंबा या 3 तलवारी होत्या. पहिली कुठली? तुळजा, दुसरी भवानी, तिसरी जगदंबा. या 3 तलवारी होत्या महाराजांच्या. तर त्या अशा होत्या. लक्षात ठेवायला धोप बोलतात. आणि या धोप फक्त राजेशाही लोकच वापरतात. लक्षात आलं तुमच्या? तर ही धोप आहे महाराजांची जी होती त्याला सोन्याची पूर्ण झालर होती. सगळं दिसतंय तुम्हाला? त्यानंतर हे जे दिसतंय दुसरं शस्त्र, आता बाजीप्रभू देशपांडे आपण पाहिले की नाही, त्यांच्या हातामध्ये पावनखिंडीमध्ये हे शस्त्र होते. याला दानपट्टा बोलतात. काय बोलायचं? त्यानंतर हे सगळे खंड आहेत. काय आहेत? खंडा. हे आपल्याकडच्या तलवारी नाही आहेत. जे दिल्लीकडचे जे राजे आहेत, पंजाबकडचे, तर त्या राजांच्या तलवारी आहेत. याला काय म्हणजे तुम्हाला दिसतंय चिलखत आणि जिरेटोप हे सगळं तुम्हाला दिसतंय. हे घातल्याच्या नंतर शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. आज आपल्याकडे आर्मी, नेव्ही आणि पोलिसांमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट आले ज्यातून बंदुकीची गोळी जात नाही आरपार. पण तेव्हा अशी जॅकेट बनवली की त्यातून गोळ्या किंवा तलवारी बाण हे आरपार जात नव्हतं. पण मगाशी एक शस्त्र दाखवलं तिकडे, बघितलं का? की हे फोडण्यासाठी ते शस्त्र होतं बाहुबलीसारखं. ओके. तर महाराजांनी ज्या वेळेला अफजल खानाचा वध केला आपण ऐकतो तेव्हा अंगारक्याच्या आतमध्ये हे असं चिलकत होतं. लक्षात आलं तुमच्या? त्याच्यावर चाकू मारल्याच्या नंतर ते सरकलं झाले. लक्षात आलं? त्यानंतर हे बघा इथे तुम्हाला दिसतंय साखळी बाणा, म्हणजे गोल 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 फिरवून घोड्यावरून वार करत असतो. समोर बघा इथे परशुरामाचा परशु दिसतोय तुम्हाला. दिसतंय परशु? त्यानंतर हा जो भाला आहे हे कार्यक्रमाचे भाले आहेत. म्हणजे ज्यावेळेला एखादा राजदरबारामध्ये कार्यक्रम असतो महाराजांच्या असेल कुणाच्या, तर हे दरबारातले भाले आहेत. कशातले? जे प्युअर सोन्याचे बनवलेले असतात तेव्हाच्या काळी. त्यानंतर इथे बघा वेगवेगळे भाले आहेत. त्याच्यामधला हा जो लोखंडी भाला आहे तुम्ही पिक्चर मध्ये जर कधी पाहिला तर एखाद्या घोड्यावर जो शत्रू बसलेला असतो सैनिक, तो डायरेक्ट माणसाला उचलतो आणि एखाद्या झाडात नेऊन घुसवतो वरच्या वर, म्हणजे लटकवून ठेवतो एखाद्या अँगर सारखा. तर हा पोलादी भाला ते काम करतोय. लक्षात ठेवा, थोडं वजन माणसाचं घेतं. त्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय हा पायदळाचा भाला आहे.
म्हणजे जमिनीवरचं जे सैन्य असतं की नाही त्यांच्या हातातला हा भाला आहे. हा समोर जो दिसतोय हा तुम्हाला दिसतोय हा घोड्यावरचा भाला आहे. कशावरचा? घोड्यावरचा. म्हणजे घोड्यावर बसणारा माणूस सुद्धा काय करू शकतो? वार करू शकतो. त्यानंतर इथे शेवटला वरचा जो भाला आहे हा हत्तीवरचा भाला आहे. कशावरचा? कारण हत्तीची हाईट अजून उंच असल्यामुळे उंचावर तुम्ही भाला समोरच्या शत्रूला फेकून मारू शकता. मग मारण्यासाठी तो हलका असावा लागतो म्हणून तो हलका आहे. दिसला तुम्हाला? त्यानंतर हे जे शस्त्र याला विटा बोलायचं. काय? हे आपल्याकडे शस्त्र एक महत्वाची व्यक्ती चालवायची. त्यांचं नाव होतं शिवाकाशी. काय नाव? आणि हे एकमेव असं शस्त्र आहे. शस्त्र आणि अस्त्र यातला फरक समजून घ्या. शस्त्र हे हातातून कधी वेगळं होत नाही. तलवार हे काय आहे? शस्त्र आहे. आणि धनुष्यबाण हे काय आहे? अस्त्र आहे. जे फेकून मारलं जातं. लक्षात आलं? म्हणजे ते परत येत नाही ना. पण हे एकमेव शस्त्र आहे जे शस्त्र सुद्धा आहे आणि अस्त्र सुद्धा आहे. म्हणजे मारताना फेकून मारायचं आणि परत ते रशीने असं ओढून घ्यायचं. लक्षात आलं तुमच्या? याला विटा बोलतात. म्हणजे माणसाच्या शरीरात हे पूर्ण सुळा घुसते आणि घुसून झाल्यानंतर परत हातामध्ये ओढता येते पाठीमागे स्प्रिंग सारखं. आपण बॉल मध्ये कसं करतो सर रबरनी. लक्षात आलं ना? दोरा असं बांधून सेम तसं ते रिटर्न परत येतं. या बडाबड या फास्ट या पटकन या पडापड या पुढे पुढे पडापड. बघा इकडे समोर फास्ट या. माहिती आहे का? फटाफट यायचं फास्ट. महाराजांचा संपूर्ण स्वराज्याचा कारभार स्वराज्य चालवणं महाराजांचं एकट्याचं काम नव्हतं. पण स्वराज्याने काय केले? काही मंत्री नेमले होते. काय नेमले होते? तर हे स्वराज्याचे 8 मंत्री होते. किती? यांना अष्टप्रधान मंडळ बोलतात. काय बोलायचं? कुठल्या किल्ल्यावर गेले? कुठलाही एक सांगा. ओके, शिवनेरी फक्त गेले. तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे किल्ले बांधण्यासाठी काही विशिष्ट माणसं होती आणि त्याला अभियंते म्हणायचे. काय म्हणायचे? अभियंते म्हणजे बांधकाम प्रमुख. तर महाराजांनी गड आणि किल्ले ज्याला दुर्ग आपण म्हणतो, जे किल्ले असतात ते ज्यांच्याकडून बांधून घेतले ते हे हिरोजी इंदळकर आहेत. कोण आहेत? हिरोजी इंदळकरांना महाराजांनी जसं जसं सांगितलं तसे तसे किल्ल्यांची त्यांनी काय केली? बांधणी केली. यांच्या नावाची पायरी आजही रायगडाच्या जगदीश्वराला आहे. लक्षात ठेवा. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदळकर ही पायरी त्यांच्या नावाने याच गोष्टीसाठी आहे. फास्ट या. बघा आता नेसरीच्या ठिकाणी जे युद्ध झालं, वेडात मराठे वीर दौडले 7, तिथे प्रतापराव गुजरांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांना मारलं गेलं. आणि प्रतापराव गुजर हे सरसेनापती होते. म्हणजे सगळ्या सैन्यांचं काम कोण होते? प्रमुख होते. मग आता तेच मेल्याच्या नंतर त्यांची जागा कोण घेणार? अशा वेळेला महाराजांनी एका व्यक्तीला, अनुभवी आणि एका लढवय्याला ती जबाबदारी दिली. त्यांचं नाव होतं हंबीरराव मोहिते. काय नाव होतं? आणि यांचीच मुलगी स्वराज्याची पहिली स्त्री छत्रपती झाली. लक्षात ठेवा. चला पुढे. इथे बघा कुतुबशहाच्या इथे महाराजांच्या एका सैनिकांनी म्हणजे एका सरदारांनी एक भल्या मोठ्या 12 फुटाच्या हत्तीला जमिनीवरती लोळवून मारलं होतं. ते हे तुम्हाला दिसतंय जो हत्ती आणि हे येसाची कंक आहेत. कोण आहे? या येसाची कंकानी 12 फुटाचा हत्ती लोळवला होता. तर हा प्रसंग आपल्याला इथे कोरेला दिसतोय. सगळ्यांना माहिती आहे ना? सगळ्यांना दिसतंय का? थोडं लांब दिसेल. एकदम जवळ राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. काय आहे? या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जवळजवळ 2200 किलो 2200 किलो सोन्याचं सिंहासन आहे. आणि त्या सिंहासनावर महाराज बसले होते. तुम्ही त्या गाभाऱ्यामध्ये समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला महाराजांचा आतमध्ये गाभारा कसा दिसला? कसा होता आतमध्ये? कसा दिसत होता? मोठ्याने बोला, कसा दिसत होता? सेम तसाच हा क्षण आहे. लक्षात ठेवा. म्हणजे त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर आपल्याला याच राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव होतो. या ठिकाणी बघा सोयराबाई राणी साहेब बसलेले आहेत. त्यानंतर आई जिजाऊ आहेत. इथे शंभूराजे आहेत आणि राजाराम राजे आहेत. इथे एक महत्वाची गोष्ट आहे. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष आपल्याला राज्य केलं असं आपल्याला सांगितलं जातं, तेच इंग्रज महाराजांसमोर बघा माना झोपून उभे दिसले सगळ्यांना. आणि याच इंग्रजांनी नंतर आपले गड किल्ले स्वराज्यातले उद्ध्वस्त केले. लक्षात ठेवा. म्हणजे जोपर्यंत महाराज जिवंत होते कोणाची हिंमत नव्हती स्वराज्याकडे वाकडी नजर करण्याची. या शेवटच्या लास्ट फास्ट
बघा इकडे बघा, दोन्ही साईडला बघा, मी मध्ये उभं राहतोय. या ठिकाणी बघा हे शिल्प आहे. सिंहाच्या जबड्यात खाली नाक आणि मोठी नाक ही जात मराठ्यांची. हे शक्तीचं स्वरूप सांगणारं शिल्प आहे. छत्रपती शंभूराजांचं आहे. कोणाचं आहे? छत्रपती शंभूराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावरती एक शब्द दिला होता की आबासाहेब, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या स्वराज्याचं मी रक्षण करीन. काय सांगितलं होतं? रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत कशाचं रक्षण करीन? या स्वराज्याचं. आणि त्यांनी ते केलं. 32 वर्षाचे असताना औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे एक एक भाग शरीरातून वेगळे केले. एक मिनिट. पाचशेच्या वर शाळा इथे येऊन गेल्यात. 50,000च्या वर विद्यार्थी भेट देतात. त्याच्यामुळं खूप चांगलं विद्यार्थी इथे इथे तुम्हाला शंभूराजांनी आपल्या शेवटच्या रक्ता थेंबाच्या पर्यंत, म्हणजे अगदी औरंगजेबाने शरीरातला शेवटचा रक्ताचा थेंब पडेपर्यंत शंभूराजांचे हालाल केले. ते बलिदान मास आता सध्या चालू आहे. आणि या शंभूराजांनी या स्वराज्याचं, या धर्माचं शेवटपर्यंत रक्षण केलं. शंभूराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज हे छत्रपती झाले. राजाराम महाराजांनंतर जर स्वराज्य कोणी राखलं असेल तर स्वराज्यातल्या पहिल्या स्त्री छत्रपती होत्या ताराराणी राणीसाहेब. कोण होत्या? लक्षात ठेवा. आपण महाराजांच्या जन्माच्या आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळं जे जे काही घडत आलं ते सगळं या चौथ्या छत्रपतीपर्यंत आपण ऐकत आलो. याला कारण होतं की या सगळ्या छत्रपतींनी मिळून, या सगळ्या हजारो मावळ्यांनी मिळून एकाच राजाला शेवटपर्यंत राखलं. त्या राजाचं नाव काय? मोठ्याने बोलायचं. काय नाव? लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. याच्यासाठी या मंदिराची निर्मिती केली आहे की तुम्हाला गडावरती जर एखादी माहिती एवढी पूर्ण मिळाली नाही तर निदान एखाद जागेवर मिळावी. म्हणून शिवक्रांती प्रतिष्ठानच्या या संकल्पनेमधून हे स्वराज्याचं वैभव एक मंदिर नाही तर एक शक्तीपीठ, एक संकल्पना पीठ निर्माण केलंय की ज्यातून तुम्हाला इतिहास कळावा. छोटीशी सेवा आमच्या मंडळामार्फत, आमच्या संस्थेमार्फत केली. तुम्हाला जे काही ज्ञान मिळालं ते तुम्ही घेऊन जा. आपल्या आई वडिलांचा सन्मान करा, आपल्या शिक्षकांचा मान राखा, त्यांच्याकडून मिळेल तेवढं ज्ञान घ्या. आज मी जसं बोलतोय तसं एक दिवस तुम्ही उभा राहून इतिहास सांगा. एवढंच सांगतो. जय शिवराय. जी माहिती दिलेली आहे ते आहेत जयकांत दादा शिंकरे. काय नाव? रायगडाचे एक दुर्गरक्षक फोर्स म्हणून रायगडाची त्यांची एक संस्था चालवतात. रायगडावरती जेवढं प्लास्टिक मुक्त रायगड मोहीम त्यांनी घेतली होती, रायगडावरती जवळजवळ 5 टन प्लास्टिक त्यांनी जमा केलेलं आहे याच्यासाठी. आणि आपल्या समोर, मंदिराच्या समोर त्या तोफा दिसतात. या तोफा त्यांनी मला कशी माहिती सांगितली की इंग्रजांच्या ज्या वखारी वगैरे होत्या इथे त्यांनी उत्खनन चालू केलं होतं, त्यावेळेस त्यांना 6 तोफा मिळाल्या होत्या. त्या 2 तोफा त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्या मंदिराच्या इथे आपल्याला मिळालेलं. जयकांत दादांकडून आपल्याला, मी त्यांच्याबद्दल नेहमी सांगत असतो की आपल्याला ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपल्याला रायगड दाखवणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणून त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या. बाय बाय. डॉक्टर बसले ते या बघा Terima kasih.
लोकांच्या अन्यायाचा फायदा घेऊन उत्पात मागवला. धर्माच्या नावाखाली गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा समर्थांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे बेलगुरी तुकोबा त्यांनी संसार आणि सावकारीच्या पारंपरिक व्यवसायावर मात करून त्यांची विठ्ठल भक्ती म्हणजे अलौकिक. आपल्या मराठी विचारांनी आणि कवितांनी त्यांनी विठ्ठलाची उपासना केली, शिवाय महाराष्ट्रात भक्ती चळवळीचा एक आध्यात्मिक पाया देखील आयुष्यात किती मोठे संकट आले तरी त्या संकटाला आपण आपलं आयुष्य कसं जगू शकतो ह्या मला स्वराज्याचा इतिहास आणि त्याचीच प्रतिकृती आजच्या या सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येईल की आपली परिस्थिती काय आहे यापेक्षा आपण परिस्थितीवर मात करून उद्याकडे जाऊ शकतो. हे आपल्या अंतर्गत सर्वांचे महत्त्वाचे इतिहास सांगतो. आणि आता तर आणि त्याने त्यासाठी निवडला होता काकांचा किल्ला या अरे काय